आज सकाळी उठून बाहेर आलो आणि इतकं निसर्गरम्य वातावरण झालं ना, कारण की काल पाऊस पडला होता आणि या निसर्गरम्य वातावरणात मन रमतच होतं. तेवढ्यात मामाचा आवाज आला. लगेच मामा म्हणे, अरे इंद्रजीत आपल्याला काही 2-3 पेज लिहायची, तेवढं लिहून का. म्हणलं ओके, काहीच हरकत नाही. लगेच लिहायला बसलो. पण बऱ्याच दिवसांनी लिहायची प्रॅक्टिस नव्हती. म्हणलं अक्षर पण खराब आहे, पण लिहिलेच भाऊ. लिहून थोडंसं बसलो ना, आपल्याला लगेच एडिटिंग करायची. पण एडिटिंगला लाईटच नव्हती. म्हणलं राहून द्या. लाईट असतो मी तुम्हाला एडिटिंग रूम बघतो. एडिटिंग रूम मध्ये बरंच सामान होतं का, मागे एलईडी पुढं माईक ते होते आणि इकडे एडिटिंग साठी कॅम्प्युटर पण होतं. पण आता लाईट काही येत नव्हती. मग माझं लक्ष झालं की मावशीला पण नवीन सोडायचं. मग आम्हाला लगेच निघत होतं. पण गाडीत चार्जिंग किती होती ते बघायचं होतं. आणि गाडीत चार्जिंग पण लय मोठी होती. 71% चार्जिंग होती. 227 किलोमीटर गाडी जाऊन येत होती. मग आम्ही लगेच निघलो. मावशीला नेऊन सोडला. मी, मामा आणि मावशी 2 मुलं होते. त्यांना नेऊन सोडून आम्हाला लवकर यायचं होतं, कारण की आम्हाला त्याचं संबंध गेला. पण माझा इतका रपरप पाऊस सुरू झाला ना, पुढली गाडी पण दिसत नव्हती. आणि त्यात पाऊस आला. मी त्यांच्या हॉटेल पुढे तर आल्यावर थोडा पाऊस कमी झाला. वातावरण एकच नंबर झालं बरं का. कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्या